Hello everyone. So in mental health nursing, so I will discuss now terminology used in psychiatry. Means खूप साऱ्या नंबरच्या टर्मिनॉलॉजीज असतात ज्या की सायकेट्रिकमध्ये किंवा मेंटल हेल्थ नर्सिंगमध्ये यूज होतात. जसं की आता डॉक्टर्स आहेत, सो आपल्याला माहिती आहे की या पर्सनला मेंटल इलनेस डिसऑर्डर्स आहेत. सो काही टर्मिनॉलॉजीज असतात ज्या की डॉक्टर्ससुद्धा फाईल्समध्ये पेशंटचा यूज करतात. सो सो मॅनी टाईपच्या सायकेट्रिक टर्मिनॉलॉजीज आहेत. सो आपण बाय वन हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. Abstract thinking to assume a mental set voluntarily shift voluntarily from one aspect of a situation to another. म्हणजेच काय abstract thinking like one situation to another situation, how to you will be thinking about at the situation. So त्याला आपण abstract thinking असं कन्सिडर करतो. Keep in mind simultaneously the various aspects of situation like grasp the essentials of a whole and the break a whole into its part. ओके, सो याला abstract thinking आपण असं कन्सिडर करतो. त्यानंतर आहे अफेक्ट मीन्स लाईक द आउटवर्ड एक्सप्रेशन्स ऑफ द इमिडिएट एक्सप्रेशन ऑफ इमोशन ॲट अ गिवन टाईम. सपोज एक पर्सन आहे, त्यांना जो आउटवर्ड एक्सप्रेशन आपल्याला कन्सिडर करायचं, लाईक पेशंट इज अँग्री, हॅप्पी, और ओके शाय आहे, ओके इमोशनल आहे, कोणत्या टाईपमध्ये तो एक्सप्रेशन शो करतो ॲज अ इमोशन ॲट द सेम गिवन टाईममध्ये. सो त्याला आपण असं अफेक्ट असं बोलतो. A short live emotional response to an idea or an event. ओके, शॉर्ट लाईव्ह इमोशनल रिस्पॉन्स असतो जो की ज्याच्यावरती आयडिया और अन इव्हेंट, एखादा इव्हेंट आपण किंवा आयडिया आपण त्याला शेअर करणार. सो दॅट टाईम तो इमोशनल रिस्पॉन्स विल शॉर्ट टाईममध्ये कसा फॉर्म करणार. सो त्याला आपण अफेक्ट असं कन्सिडर करतो. ॲजिटेशन्स लाईक प्रेझेन्स ऑफ एन्झायटी विथ सिव्हिअर मोटर रेस्टलेसनेस. ओके, ॲजिटेशनचं मिनिंग होतं की त्यामध्ये प्रेझेन्स ऑफ एन्झायटी असते विथ द सिव्हिअर मोटर रेस्टलेसनेस, आपण त्यांच्यामध्ये असं कन्सिडर करण्यात येतं. ओके, आता सपोज पेशंटला एन्झायटी आहेत, ओके, पर सिव्हिअर मोटर रेस्टलेसनेस आहेत पेशंटला सोबतच. ओके, सो त्याला आपण काय बोलणार आहेत, ॲजिटेशन. त्यानंतर आहे ॲब्रिकेशन्स मीन लाईक ट्रीटमेंट ऑफ प्रोसिजर व्हेरस repress painful experience are voluntarily recalled to awareness. This ventilations given a therapeutic effect. Means like abrasion. हे ट्रीटमेंट प्रोसिजर आपण प्रोव्हाइड करतो फॉर द पेशंटला पेनफुल रिप्रेस होत असेल एक्सपिरियन्स विल बी आपण फॉलो करतो फॉर द अवेअरनेस अबाउट द सेल्फ. हे व्हेंटिलेशन थेरप्युटिक इफेक्ट असतात जे की पेशंटला हेल्पफुल होतात फॉर द अँझायटीसाठी किंवा पेनफुल एक्सपिरियन्ससाठी. Addiction like strong dependence, both physical and emotional, on the alcohol or some other material. Okay, addiction means like काय कंटिन्युअसली ज्याला तो एखादी गोष्ट आहे, एखादी हॅबिट आहे, तो कंटिन्युअसली फॉर्म करतो. ओके, लाईक अल्कोहोलिझम असेल किंवा अदर मटेरियल असेल किंवा अदर कोणती ॲडिक्शन तू कंटिन्युअसली करतो. सो त्याला आपण काय बोलतो, ॲडिक्शन असं कन्सिडर करतो. अकायनेसिया म्हणजेच लाईक दॅट अब्सेन्स ऑफ मोटर ॲक्टिव्हिटी. ओके, कायनेसिया म्हणजे काय, पेशंटमध्ये मोटर ॲक्टिव्हिटी ही अब्सेन्स असते. सो मग पेशंट काय करणार, मोटर ॲक्टिव्हिटी लाईक वॉकिंग, ओके, ट्रिमरिंग वगैरे ह्या अशा खूप साऱ्या ज्या ॲक्टिव्हिटी असतात, लाईक मोटर ॲक्टिव्हिटी असतात, तो त्या ठिकाणी फॉर्म करत नाही. आता नंतर बघू आपण अगोराफोबिया. ओके, आता फोबिया ह्या अगोराफोबिया, फिअर ऑफ बिईंग अ प्लेस फ्रॉम विच इज एस्केप माइट बी डिफिकल्ट ऑर एम्बॅरेसिंग. म्हणजेच काय, एखादा प्लेस नवीन ठिकाणी तू गेला, ओके, त्याला एखाद्या प्लेसचा फिअर असेल, ओके, किंवा एखाद्या गोष्टीचं त्याला फिअर असेल, त्याला आपण काय बोलतो, अगोराफोबिया. म्हणजेच काय, हाईटचं त्याला फिअर आहे, किंवा तुला असं वाटतं की तू नवीन ठिकाणी एखाद्या ठिकाणी गेला, सो त्या ठिकाणचं त्याला फिअर असं एम्बॅरेसिंग डिफिकल्टी होते. त्यानंतर आहे अकथेसिया म्हणजे काय, अकथेसिया म्हणजे मोटर रेस्टलेसनेस. ओके, जे पण मोटर ॲक्टिव्हिटी ती रेस्टलेसनेस करणार. त्यानंतर इनॅबिलिटी टू सिट स्टील. ओके, तो प्रॉपरली सिट करणार नाही, लाईक तो सिटिंगचं जे पोस्चर आहे जे प्रॉपरली असणार नाही. म्हणजेच काय करणार, तो इनॅबिलिटी करणार फॉर द सिटिंगच्या टायमिंग पिरियडमध्ये.
एलेक्झिथेमिया म्हणजेच काय, इनॅबिलिटी टू व्हर्बली डिस्क्राईब वन इमोशनल फिलिंग्स. ओके, त्याला आपण काय बोलतो, सपोज इनॅबिलिटी टू व्हर्बली डिस्क्राईब वन्स इमोशनल फिलिंग, त्याला आपण काय बोलणार, वन्स इमोशनल फिलिंग तो इनॅबिलेट करतो, व्हर्बली तो बोलू शकत नाही, सो इमोशनल तो डंप असतो, त्याला आपण काय बोलतो, एलेक्झिथेमिया. ओके, त्यानंतर आहे अल्ट्रुइझम. अल्ट्रुइझम म्हणजे काय, वन क्युरेटिव्ह फॅक्टर्स ऑफ ग्रुप थेरपी इन विच इंडिव्हिज्युअल्स ग्रेन सेल्फ इस्टीम थ्रू म्युच्युअल शेअरिंग अँड कॉन्सर्न. हेच काय, अल्ट्रुइझम म्हणजे एखादा क्युरेटिव्ह फॅक्टर असेल, ओके, ग्रुप थेरपी म्हणलं, सो त्यावेळेला काय होणार की इंडिव्हिज्युअल जे आहे सेल्फ इस्टीम ते गेन करतात. ओके, फॉर द म्युच्युअल शेअरिंगमध्ये किंवा कॉन्सर्नमध्ये, म्हणजेच की एक ग्रुप बसलेला आहे, त्या ग्रुपमध्ये नंबर ऑफ पीपल आहेत. ओके, म्हणजे त्याला आपण ग्रुप थेरपी देतोय. सो त्यामध्ये काय, हा क्युरेटिव्ह वर्ड आहे ज्यांना की आपण काय करतो, तो गेन करतो सेल्फ इस्टीम, स्वतःबद्दल माहिती काढण्यासाठी, म्युच्युअल अंडरस्टँडिंगसाठी, किंवा शेअरिंग इन्फॉर्मेशन असेल किंवा कॉन्सर्न असेल टू द अदर ग्रुप ऑफ मेंबरमध्ये. त्यानंतर ॲम्बिव्हलन्स म्हणजे काय, इनॅबिलिटी टू डिसाईड फॉर ऑर अगेन्स्ट ड्यू टू को एक्झिस्टन्स ऑफ टू अपोजिंग इम्पल्सेस फॉर द सेम थिंग्स ॲट द सेम टाईम इन द सेम पर्सन. ओके, इनॅबिलिटी टू डिसाईड फॉर अगेन्स्ट ड्यू टू को एक्झिस्टन्स, इनॅबल असतो तो फॉर द डिसाईड एखादी त्याला गोष्ट अपोजिट इम्पल्सेस असेल. ओके, सो तो काय करणार, सेम टाईमला सेम पर्सनला तो अपोजिट करणार फॉर द को एक्झिस्टिंगसाठी. त्यानंतर आहे ॲम्बिटेंडन्सी म्हणजे काय, ड्यू टू ॲम्बिव्हलन्स टेंटेटिव्ह ॲक्शन्स आर मेड बट नो गोल डायरेक्टेड ॲक्शन्स ऑकर्स. म्हणजे काय, ॲम्बिव्हलन्स करणार फॉर द टेंटेटिव्ह ॲक्शन्स असेल त्या तो करणार. ओके, त्याच्यामध्ये चेंजेस होणार, बट नो गोल डायरेक्टेड ॲक्शन्स ऑकर्स, म्हणजे काय, पण तो त्याच्या गोलच्या डायरेक्शननं ॲक्शन घेणार का, नाही घेणार. त्यानंतर आहे एनर्जिया म्हणजे काय, लॅक ऑफ एनर्जी. ओके, पेशंट म्हणजे लॅक ऑफ एनर्जी असते फॉर अ डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये, कारण की तो त्याला असं वाटतं की रेग्युलर ॲक्टिव्हिटीज केल्यामुळे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, लॅक ऑफ एनर्जी. सो लॅक ऑफ एनर्जीचं आपण टर्मॉलॉजीचं नाव काय, एनर्जिया. त्यानंतर आहे एनहेडोनिया म्हणजे काय, इनॅबिलिटी टू एक्सप्रेस प्लेजर्स इन प्रिव्हियसली प्लेजरेबल ॲक्टिव्हिटीजमध्ये. तर तो काय करणार आहे, इनॅबिलिटी करणार फॉर द एक्सपिरियन्स प्लेजरसाठी इन प्रिव्हियसली जो प्लेजर ॲक्टिव्हिटी त्याला भेटला आहे, सो त्याबद्दल तो काय करणार, इनॅबल करणार फॉर द त्या एक्सपिरियन्ससाठी, त्याला आपण काय बोलणार आहे, अनहेडोनिया. मग तो कोणती पण ॲक्टिव्हिटी असेल ज्यानं की त्याला प्लेजर भेटलेलं असेल. एन्झायटी म्हणजे काय, अनप्लेजरेबल इमोशनल. ओके, त्यामध्ये त्याला इमोशनल तो कसा असणार आहे, अनप्लेजरेबल असणार आहे फॉर द स्टेट ऑफ असोसिएटेड विथ द सायकोफिजिओलॉजिकल चेंजेस. त्याच्यामध्ये काय होणार, सायकोलॉजिकल चेंजेस अँड द फिजिओलॉजिकल चेंजेस ऑल्सो टू बी चेंज इन द ॲज पर द पर्सन ऑर पर्सनच्या अँझायटीमध्ये किंवा पर्सनच्या बॉडीमध्ये. सो इन रिस्पॉन्स अँड इंटरसायकोटिक कॉन्फ्लिक्ट, त्यामुळे काय होणार, इंटरसायकोटिक कॉन्फ्लिक्ट त्याच्यामध्ये स्टार्ट होईल. सो कसं होणार, ज्या वेळेला अँझायटी असते, सो तुम्ही इमॅजिन करा एन्झायटी आहे, सो एन्झायटीमुळे काय होणार, आपल्यामध्ये चेंजेस होणार, लाईक स्ट्रेस असेल, स्वेटिंग असेल, ओके, इनॅबिलिटी प्रॉपरली मुवमेंट असेल, ओके, त्यामुळे काय होणार, इनअटेन्शन असेल, प्रॉपरली अटेन्शन नसणार एखाद्या ॲक्टिव्हिटीजवर. त्यानंतर अफॅथी म्हणजे काय, लॅक ऑफ इमोशनल फिलिंग, आय डोंट केअर, म्हणजे त्याला काय होतं, त्याचा मिनिंग काय होतं की त्याला इमोशनल फिलिंग नसतात. ओके, सपोज त्याच्यासमोर कोणी क्राय करत असेल, सो त्याला इमोशनल फिलिंग नसणार, त्याच्यामध्ये लॅक ऑफ इमोशनल फिलिंग्स असतात. किंवा एखादा क्राय करत असेल, एखादी हॅपी असेल, सो त्याला काही वाटणारच नाही, कारण की त्याच्यामध्ये काय आहे, लॅक ऑफ इमोशनल फिलिंग असेल, म्हणून काय अफॅथी आपण टर्मिनॉलॉजी यूज करतो. अफेझिया म्हणजे काय, अब्सेन्स ऑर इम्पेअरमेंट ऑफ द ॲबिलिटी टू कम्युनिकेट थ्रू स्पीच, रायटिंग और साइन ड्यू टू डिस्फंक्शन्स ऑफ द ब्रेन सेंटर. त्यामध्ये काय होणार, अब्सेन्स होणार किंवा इम्पेअरमेंट म्हणजेच काय, डिस्टर्ब होणार फॉर द ॲबिलिटी, कम्युनिकेट करण्यासाठी. ओके, कम्युनिकेट कसं करणार, तो थ्रू द स्पीच असेल, रायटिंग प्लस साईन असेल, ड्यू टू डिस्फंक्शनिंग असणार त्यांच्या ब्रेन सेंटरमध्ये, त्याला आपण काय बोलतो, त्याला आपण बोलतोय अफेझिया. ओके, अफेझियाचं मिनिंग तुम्हाला कळालं आहे, अब्सेन्स असणे, इम्पेअरमेंट होणे, डिस्फंक्शनिंग होणे फॉर कम्युनिकेशनसाठी. कसं कम्युनिकेशनमध्ये डिस्फंक्शन होणार, थ्रू द स्पीच असेल, रायटिंग किंवा साईन असेल, डिस्फंक्शन होणार त्यांच्या
ब्रेन सेंटरपासून. ॲप्रेक्झिया म्हणजे काय? इनॅबिलिटी टू कॅरी आउट नॉर्मल ॲक्टिव्हिटीज डिस्पाईट इंटॅक्ट नॉर्मल फंक्शन. त्याच्यामध्ये काय होणार? तो इनॅबिलिटी करणार फॉर द कॅरी आउट नॉर्मल ॲक्टिव्हिटीजमध्ये. तर त्याला आपण काय बोलतो? अप्रेक्झिया. अप्रेक्झिया म्हणजे होतं की डिस्पाईट इंटॅक्ट नॉर्मल फंक्शन करणार का नाही. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आय नो मोर दॅन आय से. म्हणजे काय? त्याला असं वाटतं की तो खूप काही बोललेला आहे. त्यानंतर बोलतो तो आय थिंक, म्हणजे काय? मी थिंकिंग केलेली फॉर द मोर दॅन आय स्पीक. म्हणजे त्याला असं वाटतं की मी खूप काही स्पीक केलेलं आहे, तो असं थिंक करतो. आय नोटीस मोर दॅन यू रिअलाईज, म्हणजे की मी खूप नोटीस केलेलं आहे की तुमच्यापेक्षा जास्त रिअलाईज मला आहे. ओके, त्याला काय बोलतो आपण? ॲप्रेक्झिया. ॲप्रेक्झियाचा ही टर्मॉलॉजी आहे, जसं की हा मिनिंग होतो. त्यानंतर आहे ॲम्नेसिया. ॲम्नेसिया म्हणजेच काय? पॅथॉलॉजिकल इम्पेअरमेंट ऑफ मेमरी. आता पॅथॉलॉजिकल इम्पेअरमेंट होणे इन द मेमरीमध्ये, सो त्याला आपण काय बोलतो? ॲम्नेसिया. सो ह्या असे टर्म्स असतात, टर्मॉलॉजीज असतात, जे तुम्हाला राईट करायचे आहे आणि रीड करायचे आहे, रिव्हिजन करायचे, कारण की हॉस्पिटल्समध्ये ह्या टर्म जास्त यूज करतात. अँटेरोग्रेड ॲम्नेसिया म्हणजे काय? ॲम्नेसिया ऑफ इव्हेंट ऑकरिंग आफ्टर द एपिसोड विच इज प्रेसिपिटेट द डिसऑर्डर. ॲम्नेसियामुळे काय होणार? एक इव्हेंट आहे त्यांच्या लाईफमधला किंवा एखादा ॲक्टिव्हिटी असेल फॉर द एपिसोड, तो काय करतात? प्रेसिपिटेट करणार त्या डिसऑर्डर्सला, म्हणजे काय? अँटेरोग्रेड ॲम्नेसिया आपण त्याला असं कन्सिडर करतो. रेट्रोग्रेड ॲम्नेसिया म्हणजे काय? ॲम्नेसिया ऑफ इव्हेंट ऑकरिंग इन प्रायर टू द एपिसोड विच प्रेसिपिटेट द डिसऑर्डर. म्हणजे त्याला असं वाटतं की तो एक एपिसोड, तो एक इव्हेंट आहे, त्याच्या लाईफमध्ये अगोदर झालेला आहे, त्या त्या डिसऑर्डर्सला आपण ते प्रेसिडेट करणार. सो त्याला आपण काय कन्सिडर करतो? रेट्रोग्रेड ॲम्नेसिया. आता ऑटिस्टिक थिंकिंग ही चिल्ड्रन्समध्ये जास्त बघायला भेटते आपल्याला, कारण की प्री ऑक्युपेशन्स टोटली रिमूव्हिंग ऑफ अ पर्सन फ्रॉम रिलेटिव्ह. त्याला माहितीच राहत नाही की तो कोण आहे रिअल लाईफमध्ये. सो ऑटिस्टिक थिंकिंग हा करणार. ऑटो ऑटोनॉ ऑटोमॅटिक ऑबिडियन्स म्हणजे काय? द पेशंट ओबेज एव्हरी कमांड थ्रू ही हॅज अ फर्स्ट बीन टोल्ड नो टू डू सो. तो काय करणार? की तो कमांड देणार सगळ्यांना की जो आहे मी अगोदर तुम्हाला हे सांगितलेलं आहे, सो मी तुम्हाला रिटर्न सांगणार नाही. फर्स्ट बीन बी आय टोल्ड टू यू. सो याला आपण काय बोलतो? ऑटोमॅटिक ऑबिडियन्स असं कन्सिडर करणार आहे. ऑटोमॅटिझम म्हणजे काय? अनडायरेक्टेड बिहेवियर दॅट इज नॉट कॉन्शियसली कंट्रोल. म्हणजे असे बिहेवियर असतात जे की अनडायरेक्टली असतात, डायरेक्टेड नसतात, त्याला काही वे वगैरे नसतो. सो ते कसे करणार? नॉट कॉन्शियसली कंट्रोल करू शकतो आपण त्यांना. ओके, त्याला आपण काय बोलतो? ऑटोमॅटिझम. आता ओव्हल्युटेशन म्हणजे काय? ओव्हल्युटेशन म्हणजे लॅक ऑफ मोटिवेशन. म्हणजे त्याला असं इच्छा निर्माण होत नाही की त्याने स्टडी केला पाहिजे किंवा त्याने एखादी ॲक्टिव्हिटी केली पाहिजे किंवा त्याच्या डेली लाईफमध्ये खूप काही त्यांना ॲक्टिव्हिटीज किंवा इव्हेंट सेलिब्रेट केले पाहिजे. त्याच्यामध्ये काय असतं? लॅक ऑफ मोटिवेशन. आपण त्याला काय बोलतो? अव्होल्युशन. समजलं? आता ब्लंटेड अफेक्ट. आता ब्लंटेड अफेक्ट म्हणजे काय? सिव्हिअर रिडक्शन इन द इंटेन्सिटी ऑफ अफेक्ट. आता ब्लंट म्हणजे काय? ब्लंट करणे म्हणजे काय? ही फाइंड आउट ही ऑन द लॉटरी. त्याला असं वाटतं की तो लॉटरी विनर झालेला आहे. ओके, याला ब्लंटेड आपण अफेक्ट असं बोलतो. आता नॉर्मल अफेक्ट बघा की तो हॅपी आहे. ओके, त्यानंतर काय? कॉन्स्ट्रिक्टेड अफेक्ट म्हणजे काय? कॉन्स्ट्रिक्टेड अफेक्ट हा असा आहे. त्यानंतर ब्लंटेड अफेक्ट म्हणजे काय? त्याच्यावरती त्याच्या जे पण फेस आहे त्यावरती आपल्याला इमोशन्स वगैरे काही दिसणार नाही. सो आपण त्याला काय बोलतो? ब्लंट करणे, म्हणजेच की काय? फेशियल एक्सप्रेशन आपल्याला आपण त्याचे आयडेंटिफाय करू शकत नाही. त्यानंतर आहे बायोफीडबॅक. मेथड ऑफ टीचिंग पेशंट टू रिकॉग्नाइज टेन्शन विदिन द बॉडी अँड टू रिस्पॉन्ड विथ रिलॅक्सेशन्स. ओके, त्याला काय बोलतो आपण? बायोफीडबॅक. म्हणजे काय? टीचिंग मेथड आहे पेशंटला साठी त्यांना रेकॉग्नाइज करण्यासाठी फॉर द टेन्शन, म्हणजे तुम्ही कसं बॉडीला रिस्पॉन्ड करू शकता, रिलॅक्सेशन करू शकता. त्यानंतर आहे ब्लॅकआउट. ब्लॅकआउट म्हणजे काय? सडन लॉस ऑफ कॉन्शियसनेस. एखाद्या पेशंटचं सडन लॉस ऑफ कॉन्शियसनेस झालेला असेल. अँड एपिसोड ऑफ फॉरगेटिंग ऑल द पार्ट ऑफ व्हॉट ऑकर ड्युरिंग ऑर फॉलोविंग अ पिरियड ऑफ अल्कोहोल इंटेक. आता एखाद्या पेशंटने किंवा एखाद्या पर्सनने अल्कोहोल इंटेक केलेला असेल, सो तो काय करतो? सडन लॉस ऑफ त्याचं कॉन्शियसनेस असणार, कारण की तो अनकॉन्शियस वेने टफिंग करणार. ओके, ब्लंट त्याचं जे टंग आहे ती प्रॉपरली स्पीक करणार नाही, म्हणजेच की टंगवर त्याला असं वाटणार की प्रेशर येणार आहे. ओके, सो हा पिरियड केव्हा येतो? ज्यावेळेला तो अल्कोहोल इंटेक करणार. त्याला आपण काय बोलतो? ब्लॅकआउट टर्मिनॉलॉजी. त्यानंतर आहे कॅटालेप्सी. कॅटालेप्सी
कॅटॅलेप्सी म्हणजे असं होतं की पर्सन मेंटेन बॉडी पोश्चर इंटू विच दिस प्लेस. आता तो एखाद्या प्लेसवरती बसलेला आहे, तो काय करणार, त्याची मेंटेन बॉडी पोश्चर ही मेंटेन ठेवणार, म्हणजे एक सेम वेने ठेवणार. तुम्ही जोपर्यंत त्याला चेंज करायला सांगणार नाही तोपर्यंत तो चेंज करणार नाही. त्याला आपण काय बोलतो, कॅटॅप्लेक्सी. आता क्लॅटेप्लेक्सी म्हणजे काय? क्लॅटेप्लेक्सी म्हणजे अब्रप्ट लॉस ऑफ मसल टोन. म्हणजे काय, त्याचा मसल टोन हे लॉस होणार विदाऊट इम्पेअरमेंट ऑफ कॉन्शियसनेस. पण विदाऊट इम्पेअरमेंट म्हणजे काय, कॉन्शियसनेसला काही इम्पेअरमेंट होणार का किंवा डिस्टर्ब होणार का? नाही, तो कॉन्शियसच असणार, पण तो लॉस ऑफ त्याचं मसल टोन हे होणार. त्यानंतर टेम्पररी लॉस ऑफ मसल टोन किंवा विकनेस, म्हणजे टेम्पररी टेम्पररीपर्यंत त्याचं काय होणार, मसल टोन लॉस होणार आणि विकनेस होणार. ओके, प्रेसिपिटेट बाय काय, व्हरायटी ऑफ इमोशनल स्टेट्स. ओके, म्हणजेच काय, व्हरायटी ऑफ इमोशनल स्टेट्समध्ये तो काय करणार, लॉस ऑफ मसल टोन होणार त्याचं आणि विकनेस त्याच्यामध्ये होणार फॉर द टेम्पररी टाईम पिरियडमध्येच. त्याला आपण काय बोलतो, कॅटॅप्लेक्सी. त्यानंतर आहे कॅटॅरेसिस. म्हणजे काय, एक्सप्रेशन्स ऑफ आयडिया, थॉट्स, सप्रेस मटेरियल accompanied by the appropriate emotional response that produce a state of relief in the patientsमध्ये. ओके, त्याला आपण काय बोलतो, कॅटॅरेसिस. म्हणजे काय, त्याच्यामध्ये एक्सप्रेशन असणार फॉर द आयडियाज बद्दल, थॉट्सबद्दल, सप्रेस करणार तो मटेरियल. ओके, अकॉम्प्लिश बाय द अप्रोप्रिएट इमोशनल तो रिस्पॉन्स शो करणार आणि प्रोड्यूस करणार फॉर द रिलीफ ऑफ द पेशंटच्या स्टेट म्हणून. ओके, त्याला आपण काय बोलतो, कॅटॅरेसिस असं बोलतो. त्यानंतर सर्कमस्टॅन्टिलिटी. त्यानंतर डायग्रेशन्स म्हणजेच काय, डिपार्चर. ओके, इन टू अननेसेसरी डिटेल्स दॅट डिस्ट्रॅक्ट फ्रॉम द सेंट्रल थीम. ओके, however the patient return back to the original theme after digressions, unlike in tangentiality आपण त्याला असं बोलतो. आता यामध्ये काय होणार की एक पेशंटला आपण टास्क दिलेला आहे, त्या टास्कमध्ये काय करणार, तो डिस्ट्रॅक्ट करणार. ओके, त्याच्या सेंट्रल थीमपासून. मग तो काय करणार, डिस्ट्रॅक्ट झाल्यानंतर पेशंट रिटर्न ज्या वेळेला ओरिजिनल पॉईंटला येणार, सो त्यावेळेला त्याला असं वाटणार की नाही, तो त्या ठिकाणून स्टार्ट झालेलाच नाही, ओरिजिनल पॉईंटपासून स्टार्ट केलेलंच नाही. ओके, त्याला काय आपण काय बोलतो, सर्कमस्टॅन्शियलिटी. क्लायंट असोसिएशन म्हणजे काय, क्लायंट यूज टू वर्ड विथ अ सिमिलर साऊंड. क्लायंट काय करतो, यूज करणार टू वर्ड्स एक सिमिलर साऊंडमध्ये. ओके, हिज चॉईस ऑफ वर्ड इज डिटरमाइंड बाय देअर साऊंड अँड नॉट बाय देअर मिनिंग. सो तो चूज कसा करणार त्याचा वर्ड, फॉर त्याच्या साऊंडवर किंवा नॉट त्याची मिनिंग नसणार, पण साऊंडवर तो वर्ड हा चूज करणार. त्यानंतर विच ऑफन रेड्यूस द इंटेलिजिबिलिटी ऑफ द स्पीच. इट मे बी लीड्स टू ट्युनिंग अँड द रिदमिक. म्हणजे काय, तो सूरमध्ये बोलणार आणि रिदम वेने तो लीड करणार. सीन ऑफन इन अ मॅनिक पेशंट. ओके, मॅनिक पेशंट म्हणजे कसं, म्हणजे ज्या पेशंटमध्ये मॅनी असतो. ओके, पेशंट म्हणजे काय, एक्साइटेड असणार, खूप एक्साइटेड असणार, हॅप्पी असणार, डिप्रेस असणार, त्यावेळेला ह्या पेशंटमध्ये आपल्याला बघायला भेटतो क्लायंट असोसिएशन. आता त्यानंतर आहे कन्व्हर्जन. कन्व्हर्जन म्हणजे काय, प्रोसेस बाय विच सायकोलॉजिकल थॉट इव्हेंट ऑर द मेमरी इज ट्रान्सफर टू फिजिकल ऑर द सेन्सरी सिम्टम्समध्ये. म्हणजे काय, कन्व्हर्जनचं मिनिंग काय होतं की कन्व्हर्जन त्याच्यामध्ये स्टार्ट होणार, जसं सायकोलॉजिकल थॉट असेल, इव्हेंट असेल किंवा मेमरी ट्रान्सफर असेल फॉर द फिजिकली किंवा सेन्सरी सिम्टम्समध्ये. त्यानंतर कॉन्क्रीट थिंकिंग. कॉन्क्रीट थिंकिंगमध्ये थॉट प्रोसेस आर फोकस ऑन specifies rather than the generalizations. These individuals are unable to comprehend abstract meaning. तर आपण काय बोलतो, कॉन्क्रीट थिंकिंग. कॉन्क्रीट थिंकिंग म्हणजे इथे स्पेसिफिक असतो. ओके, आणि ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग ह्या रिलेटिव्ह असतो फॉर द एखाद्या कंडिशनच्या नुसार. त्याच्यानंतर आहे सायक्लोथॅमिया. सायक्लोथॅमिया इट इज अ क्रोनिक मूड disturbance involving numerous episodes of hypomania and depressed mood of insufficient severity or the durations to meet the criteria for bipolar disorder. आता बायपोलर डिसऑर्डरमध्ये काय होणार, मॅनियासुद्धा होणार, हायपोमॅनियासुद्धा होणार, युरिथमियासुद्धा होणार आणि डिप्रेशनसुद्धा होणार. त्याला आपण काय बोलतो, सायक्लोथॅमिया. त्यानंतर कॉन्फॅब्युलेशन. कॉन्फॅब्युलेशन्स अ फॉल्स मेमरी दॅट द पेशंट बिलीव्ह टू बी ट्रू. एक फॉल्स मेमरी असते पण पेशंटला काय वाटतं ते रिअल आहे. ओके, ट्रू आहे. द अनकॉन्शियस फिलिंग ऑफ मेमरी गॅप्स बाय इमॅजिन ऑर अनट्रू एक्सपिरियन्स ड्यू टू मेमरी इम्पेअरमेंट. हे रिझन का कशामुळे होणार, कारण की लॉस ऑफ मेमरी इम्पेअरमेंट असणार, तर त्यांच्यामध्ये काय होणार, मेमरी गॅप, इमॅजिनेशन होणार आणि अनट्रू म्हणजे जे ट्रू एक्सपिरियन्स नाही ते त्या ठिकाणी ते इमॅजिन करणार.
It is the most often associated with the organic pathology. The confabulations your brain is making up stories. तुमचं ब्रेन काय करायला लागणार त्यावेळेला मेकिंग अ स्टोरीज फॉर द इम्पेअरमेंट ऑफ द मेमरी लॉसमध्ये. त्यानंतर आहे कोप्रोलिया. कोप्रोलिया म्हणजेच काय होकल टिक्स कॅरेक्टराइज बाय शाउटिंग ऑफ ऑबेन्स वर्ड. आता काही वर्ड्स असतात ज्या वेळेला काय करणार ते शाउटिंग करणार फॉर द ओकल टिक्समुळे. त्यानंतर आहे त्यानंतर आहे डी इन्स्टिट्युटलायझेशन. म्हणजे काय डी इन्स्टिट्युटलायझेशन म्हणजे इन्स्टिट्यूशन असतात त्याच्यामध्ये आपण कॉल त्याला डी इन्स्टिट्युटलायझेशन. आता डी इन्स्टिट्युशनलायझेशन म्हणजे काय होतो द रिमूव्हल ऑफ द मेंटली इल इंडिव्हिज्युअल्स फ्रॉम इन्स्टिट्यूशन्स अँड द सबसिक्वेंट प्लॅन टू प्रोव्हाइड केअर फॉर दिस इंडिव्हिज्युअल्स इन द कम्युनिटी सेटिंगमध्ये. आता काय होतो ह्या ठिकाणी रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला जे पण तिचे मेंटली असणार इल पर्सन त्यांच्यासाठी हा आपण डी इन्स्टिट्युशनलायझेशन हा प्लॅन प्रोव्हाइड करतो फॉर द कम्युनिटी सेटिंगमध्ये. डिफेन्स मेकॅनिझम सर्वांना माहिती असेल. डिफेन्स मेकॅनिझम म्हणजे काय. डिफेन्स mechanism which is a method for protecting the ego for anxiety associated with the conflict urges and the restrictions of the id, ego and superego मध्ये. ओके डिफेन्स मेकॅनिझम हे आपण यूज करतो फॉर द ॲट द टाइम ऑफ सेल्फ असेल किंवा ईड इगो सुपर इगो किंवा एन्झायटीच्या वेळेला. डेजा इंटू एंटेंडो. डेजा इंट्रुडो म्हणजे काय अ फॉल्स सेन्स ऑफ फॅमिलिअरिटी वेन हिअरिंग समथिंग अन्यू. सम सेन्स ऑफ फॅमिलिअरिटी जे असते ते फॉल्स असणार आहे फॉर त्यांना काहीतरी नवीन ऐकायला असं भेटणार आहे. डेजा व्ह्यू अ फॉल्स सेन्स ऑफ फॅमिलिअरिटी विथ द अनफॅमिलियर सर्कमस्टन्स ऑर द सेन्स. Delusion, a false, unshakable beliefs which is not amenable to reasoning and it is not in keeping with the patient's socio-cultural and the educational background. तर सपोज हा पर्सन आहे. हा पर्सन स्वतःला काय इमॅजिन करतो की तो एक सुपरमॅन आहे. ओके एक हिरो आहे. सो म्हणजे काय हे डिल्युजन आहे. अनशेकेबल असतात. ओके त्या ठिकाणी अनशेकेबल बिलीफ्स असतात फॉल्स बिलीफ्स असतात ते की त्यांना कन्सिडर करतात. म्हणजे की मी आता सपोज मी आहे. सपोज एक पर्सन आहे. तो पर्सन स्वतःला काय समजतो एक नेता समजतो पण तो नेता नाही एक नॉर्मल पीपल आहे. पण तो काय समजणार स्वतःला एक नेता समजणार. ओके किंवा एक लेडी आहे. ती लेडी काय समजणार की तिचा हजबंड हा एक ॲक्टर्स आहे. ओके म्हणजेच का त्यांना डिलिजन आहे. सेकंडरी क्वेश्चनमध्ये काय होतो डिलिजन होतो. त्या ठिकाणी बघा डिलिजन म्हणजे काय त्यांना एक टू पीपल सिटिंग आहे पण त्यांना असं वाटतं की टू पीपल क्लोजली सिटिंग आहे. ओके सपोज एक पर्सन आहे आणि एक पर्सन आहे स्टँड आहे आणि अनदर पर्सन टॉक करत आहे. म्हणजे का त्या पर्सनला काय वाटणार की ते माझ्याबद्दल टॉक करतात. ओके त्याला काय आपण बोलतो डिलिजन. डिपर्सनलायझेशन्स म्हणजे काय अँड अल्टरेशन्स इन द perceptions of self so that the feeling of one reality is temporarily changed or the lot. Is this really me? म्हणजेच काय ते स्वतःबद्दल चेंजेस करतात फॉर द सेल्फ परसेप्शनमध्ये. त्याला आपण काय बोलतो डिपर्सनलायझेशन्स. आता डिरिअलायझेशन्स म्हणजे काय अँड अल्टरेशन्स इन द परसेप्शन्स ऑफ एक्सटर्नल वर्ल्ड सो दॅट द फिलिंग ऑफ द रियालिटी ऑफ एक्सटर्नल वर्ल्ड इज टेम्पररी चेंज ऑर लॉट. त्यांना असं वाटणार की रिअलायझेशन होणार की सम टाईम पिरियडपर्यंत वर्ड हे चेंज झालेलं आहे. ओके किंवा टेम्पररी टाईमपर्यंत सगळं काही चेंज झालेलं आहे. त्यानंतर डिओरिएंटेशन्स अ डिस्टर्बन्स. त्यानंतर आहे डिओरिएंटेशन अ डिस्टर्बन्स इन ओरिएंटेशन्स ऑफ टाईम प्लेस अँड पर्सन. पर्सनला काय वाटणार आहे की डिस्टर्बन्स असणार आहे तो ओरिएंटेशन ऑफ टाईम. ओरिएंटेशन ऑफ टाईम म्हणजे त्या पेशंटला आपण विचारलं की आता किती सध्या तुम्हाला बाहेर बघून किती वाटतात किती टाईम झाला असं तुम्ही असं सांगू शकता का. सो पेशंट जर का अवेअर नसेल म्हणजे डिओरिएंटेशन असेल पेशंटला ओरिएंटेड नाही टाईमबद्दल सो आपण हे डिओरिएंटेशनमध्ये कन्सिडर करणार. प्लेस पेशंटला आपण विचारू शकतो की आता हॉस्पिटलमध्ये पेशंट असेल सो पेशंटला आपण विचारणार की तुम्ही आता त्या ठिकाणी कुठे प्रेझेंट आहे. पेशंट सांगणार की माझ्या घरी प्रेझेंट आहे किंवा माझ्या ऑफिसमध्ये मी प्रेझेंट आहे. म्हणजे का डिओरिएंटेशन ही प्रोसेस त्यामध्ये येणार आहे. त्यानंतर आहे पर्सन. सपोज जर का आपण एक नर्स आहे किंवा डॉक्टर्स आहे डॉक्टरांनी त्यांना विचारलं किंवा नर्स आहे त्यांना विचारलं की मी कोण आहे वाटतं तुम्हाला. तर ते बोलतात की तुम्ही माझ्या म्हणजे आई असेल किंवा वडील असेल किंवा ब्रदर असेल एल्डर ब्रदर असेल तो असं ते कन्सिडर करतात. म्हणजे का त्यांना ओरिएंटेशन असेल त्यांच्या टाईमबद्दल प्लेसबद्दल आणि पर्सनबद्दल. डिस्ट्रॅक्टेबिलिटी म्हणजे इनॅबिलिटी टू कॉन्सन्ट्रेट ऑर फोकस ऑफ अटेन्शन. म्हणजेच काय अटेन्शनवरती प्रॉपर अटेन्शन करू शकत नाही ते एखाद्या
आर्टिकलवर असेल किंवा सब्जेक्टवर असेल किंवा स्टडीवरती असेल किंवा ॲक्टिव्हिटीजवर असेल, त्यांना आपण काय बोलतो डिस्ट्रॅक्टेबिलिटी. डिस्लेक्झिया म्हणजे काय लर्निंग डिसऑर्डर असतो फॉर द रिडिंग डॉमिनन्स. ओके, त्यांना काय होतं, मी जसं हा मूवी बघितला असेल तारा जमीन पर, त्यामध्ये डिस्लेक्झिया झालेला असतो त्या मुलाला, कारण की रिडिंग डिसऑर्डर असतो, लर्निंग डिसऑर्डर असतो त्यांना. ओके, त्यांना समजत नाही की काय लर्न करतात ते. डिस्टोनिया मसल रिजिडिटी दॅट अफेक्ट पोस्चर गेट आय मुवमेंट. म्हणजे काय, त्याच्यामध्ये डिस्टोनिया म्हणजे की मसल रिजिडिटी जे असते अफेक्ट होते पोस्चरवरती, गेटवरती आणि आय मुवमेंटवरती, त्याला आपण काय होतो डिस्टोनिया. इकोलिलिया म्हणजे काय, रिपिटेशन होते, इको और मिमिकिंग ऑफ परहॅप्स और वर्ड और हिअर. म्हणजे काय, ते रिपिटेशन करतात एखाद्या वर्डबद्दल. ओके, एखाद्या मिमिक्री करतात, रिटर्न करतात, आपण जे बोललो ते रिटर्न बोलतात, म्हणजेच काय इकोलिलिया. ओके, इक्रोपेक्झिया म्हणजे काय, रिपिटेशन्स इको और मिमिक्रिंग ऑफ द ॲक्शन्स ऑफ. म्हणजे का जी ॲक्शन आपण करतो सेम ते ॲक्शन ते त्या ठिकाणी फॉलो करतात, रिपीट करतात, इकोरेक्झिया. त्यानंतर आहे युथेमिया. युथेमिया म्हणजेच काय, युथॅमिया नॉर्मल रेंज ऑफ मूड विथ अब्सेन्स और डिप्रेस और एलिव्हेटेड मूड. पेशंटचं मूड कसं असतं, नॉर्मल रेंजमध्ये मूड असणार आहे किंवा सोबत ॲब्सेन्स ऑफ और डिप्रेस मूड असणार आहेत किंवा एलिव्हेटेड मूड हा सुद्धा असणार आहे. युफोरिया माइल्ड एलिव्हेशन्स ऑफ मूड सीन हायपोमेनिया, increase in the sense of psychological well-being and happiness not in keeping with the ongoing event. पण त्यांना काय वाटणार आहे की हॅपीनेस त्यांच्यामध्ये खूप आहे, पण ते ऑनगोईंगमध्ये कसं आहे दिसणार, आपल्याला इन्क्रीज दिसणार आहे. इलेशन म्हणजे काय, मॉडरेट एलिव्हेशन्स ऑफ मूड. एलिव्हेट कसं होणार आहेत मूड मॉडरेट लेवलला. सीन इन मेनिया पेशंटमध्ये स्टेज 2 मध्ये फिलिंग ऑफ कॉन्फिडन्स अँड एन्जॉयमेंट अलॉंग विथ द इन्क्रीज सायकोमोटर ॲक्टिव्हिटी. स्वतः हे मेनिया असेल, स्क्रिझोफ्रेनिया असेल, डेल्युजन असेल, हे तुम्हाला मी इन डिटेल एक्सप्लेन करणार आहे ज्यावेळेला आपले डिसऑर्डर हे स्टार्ट होतील. ही जस्ट आपला टर्मोलॉजी, ज्या टर्मोलॉजी आपण यूज करतो. आता ज्यावेळेला मी डिसऑर्डर स्टार्ट करेल त्याच ठिकाणीसुद्धा आपल्याला हे टर्मोलॉजी यूज करायचे आहे. त्यानंतर एक्झाल्टेशन. एक्झाल्टेशन म्हणजे का, सिव्हिअर एलिव्हेटेड ऑफ मूड सीन इन सिव्हिअर मेनिया पेशंटमध्ये. ओके, इंटेन्स एलिव्हेशन विथ द डेल्युजन ऑफ ग्रँडर. त्यानंतर इस्कॅटेसिस म्हणजे काय, व्हेरी सिव्हिअर एलिव्हेशन्स ऑफ मूड सीन इन डेलिरियम ऑर द स्टुपर मॅनियामध्ये. इंटेन्स सेन्स ऑफ रप्चर ऑफ ब्लाइसफुलनेस. इमोशनल इनकॉन्टिन्युअन्स म्हणजे काय, कम्प्लीट लॉस ऑफ कंट्रोल ओव्हर अफेक्ट रिप्रेझेंट अँड एक्स्ट्रीम फॉर्म ऑफ इमोशनल इनॅबिलिटीमध्ये. त्याला काय बोलतो आपण इमोशनल इनकॉन्टिन्युअन्समध्ये. फाईट ऑफ आयडियाज म्हणजे काय, रॅपिड स्पीच विथ द सडन शिफ्ट इन आयडियाज विदाउट लॉसिंग ऑफ लॉजिकल कनेक्शन. म्हणजेच काय, जे की त्यांच्या फ्लॅट ऑफ आयडिया म्हणजे काय, एका आयडियापासून ते अनदर आयडियाजला चेंज करतात. म्हणजे काय, एक टॉपिकपासून अनदर टॉपिकपर्यंत ते डायव्हर्ट करतात, म्हणजे काय फ्लॅट्स ऑफ आयडिया. पॉली ऑफ ड्यूक्स. त्यामध्ये डिलिजन शेअर बिटवीन टू क्लोजली कनेक्टेड पर्सन ऑल्सो नोन ॲज फोली अँड फोली अ ट्रायो फोली क्वाड्रे अँड द फोली फॅमिलीज. म्हणजे काय, त्यांच्या कनेक्टेड पर्सनला ते काय करतात, परसेप्शन त्यांचे जे पण डिलिजन असेल ते शेअर करतात. त्यानंतर आहे फॉर्मिकेशन्स ऑफ फॉल्स सेन्स ऑफ इंटेन्स ट्रॅव्हलिंग ऑन वन स्किन. त्यांना असं वाटतं की त्यांच्या स्किनवरती ब्लिस्टर्स फॉर्मेशन झालेलं आहे किंवा त्यांना काहीतरी चावलेलं आहे, पण ते फॉर्मिकेशन असतं, म्हणजे की फॉल्स सेन्स ऑफ इंटेन्स त्यांना फॉर्म होतो. त्यानंतर फेग्यू म्हणजे काय, फिजिकल अँड द सायकोलॉजिकल फ्लाईट लाईक वंडरिंग फ्रॉम द वन्स युज्युअल प्लेसपासून. त्यांना काय असतो, फिजिकल किंवा सायकोलॉजिकल फ्लाईट त्यांना भेटायला लागतात. त्यानंतर ग्रँडिओसिटी म्हणजेच काय, एक्सेसिव्ह ऑफ फिलिंग्स ऑफ वन इम्पॉर्टन्स. म्हणजे काय, आपण एखादा हिस्टॉलॉजिकल पर्सन असेल किंवा एक जे पण मोटिवेटेड पर्सन असेल, आपण काय करतो, त्यांच्यामध्येच आपण त्यांना खूप क्लोजली कनेक्टेड असतो. म्हणजेच काय, आपल्याला काय होऊ शकते, ग्रँडिओसिटी असं होऊ शकते. हॅल्युसिनेशन्स अ परसेप्शन दॅट ऑफर्स इन द अब्सेन्स ऑफ स्टिम्युलेशन. परसेप्शन असणारे पण अब्सेन्स ऑफ स्टिम्युलेशन, म्हणजे त्यांना स्टिम्युलेशन भेटणार नाही. म्हणजे ते समोर त्यांना एखादी व्यक्ती दिसणार आहे, पण त्या ठिकाणी स्टिम्युलेट असणार नाही, म्हणजे कोणीच नसणार त्या ठिकाणी. इल्युजन मिसइंटरप्रिटेशन ऑफ द स्टिम्युलाई अरायझिंग फ्रॉम द एक्सटर्नल ऑब्जेक्ट. एखादा एक्सटर्नल ऑब्जेक्ट असेल, त्यांना काय वाटणार की इल्युजन होणार. ओके, विथ द प्रेझेंट ऑफ स्टिम्युलाई त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. इन्कोरेन्स आणि इन्साईट थ्रू प्रोसेस दॅट इज डिस्कनेक्टेड, डिसऑर्गनाइज ऑर द इनकम्प्रेन्सिबल. इन्साईट म्हणजे काय, द ॲबिलिटी टू अंडरस्टँड वन्स ओन बिहेवियर अँड द इमोशन्स. त्याला आपण इन्साईट बोलतो. म्हणजे की मला माहिती आहे
माझी इन्साईड म्हणजे काय, माझा बिहेवियर कसा आहे, माझी इमोशनल स्टेट कसं आहे, माझं अँझायटी किती आहे, माझं स्ट्रेस किती आहे, या ठिकाणी आपण इन्साईडमध्ये बघू शकतो. इंटेलिजन्स ॲबिलिटी टू थिंक लॉजिकली क्रिटिकली अँड द इफेक्टिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला पाहिजे. त्यानंतर जेमेस इंट्रोड्यू अ सेन्स ऑफ अनफॅमिलिटी व्हेन हिअरिंग समथिंग फॅमिलियर, हे आपलं झालेलं आहे. जजमेंट, हां, आता जजमेंट म्हणजे कसं आहे, ॲबिलिटी टू असेस सिच्युएशन्स करेक्टली ॲट ॲज द अप्रोप्रिएट विथ द सिच्युएशन. जजमेंटमध्ये असं डायरेक्ट की आता एका ठिकाणी आग लागलेली, सो तुम्ही काय करणार, आपण पेशंटला विचारणार किंवा आपण पेशंटला बुकमध्ये सुद्धा लिहायला सांगू शकतो. म्हणजेच का पेशंट थिंक करणार आहे, सिच्युएशन बेसवर ते जजमेंट घेणार. किंवा लायबल अफेक्ट रॅपिड अँड द अब्रप्ट चेंजेस इन द अफेक्ट अनरिलेटेड टू एक्सटर्नल स्टिम्युलायपासून त्यांना काय होणार, रॅपिड अब्रप्ट चेंजेस त्यांच्या लाईफमध्ये होणार. रिजनिंग ऑफ असोसिएशन म्हणजेच का थ्रू प्रोसेस कॅरेक्टराइज बाय द सिरीज ऑफ आयडियाज विदाउट ॲपरंट लॉजिकल कनेक्शन्स. त्यानंतर मॅनरिझम ऑड रिपेटिव्ह अँड द गोल डायरेक्टेड मुवमेंट, त्याला आपण काय बोलतो, मॅनरिझम. मूड आणि म्युटिझम, मूड म्हणजे काय, फिलिंग ऑफ टोन विच इज सस्टेन लास्ट फॉर सम लेंथ ऑफ टाईम अँड द कलर्स द टोटली एक्सपिरियन्स ऑफ द पर्सन्स, त्याला आपण काय बोलणार, मूड. म्युटिझम म्हणजे काय, कम्प्लीट ॲब्सेन्स ऑफ स्पीच, म्हणजे त्या पर्सन स्पीच करणार नाही, ॲब्सेन्स ऑफ स्पीच म्हणजे असतं, त्याला आपण म्युटिझम बोलतो. निगेटिव्हिझम आणि निओ निओलोजिझम. ओके, निगेटिव्हिझम म्हणजे काय, मोटिवेशलेस म्हणजे मोटिवलेस रेजिस्टन्स ऑफ ऑल द कमांड अँड द अटेम्प्ट टू मूव्ह ऑर द डुईंग जस्ट अँड अपोजिट. म्हणजे काय, एखादा पर्सन सांगत असेल की यू आर गुड पर्सन, पण तो काय बोलणार, नो आय एम नॉट अ गुड पर्सन, आय एम अ बॅड पर्सन, असं निगेटिव्हिटी त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. निगोलिझम म्हणजे काय, दे आर आयडियोसेंट्रिकली फॉर्म न्यू वर्ड्स हू डिराईव्ह कॅन नॉट बी अंडरस्टूड इझिली. म्हणजे की एक नवीन वर्ड्स ते फाइंड आउट करतो आपण, त्यांना असं वाटतं की ते नवीन वर्ड आहे, पण ते इझिली अंडरस्टँडिंग त्यांना वर्ड तो नसतो. तर पॅनिक म्हणजे काय, अन ॲक्यूट अँड इंटेन्स ओव्हरव्हिलिंग एपिसोड ऑफ एन्झायटी ऑफन असोसिएटेड विथ द फिलिंग अँड इम्पेंडिंग टू. म्हणजे का पॅनिक अटॅक म्हणजे त्यांना हायर लेवल ऑफ एन्झायटी होते, सो त्यांना काय होतं, पॅनिक अटॅकसुद्धा त्यांना येऊ शकतो. आता प्रिझर्वेशन्स म्हणजे का, परसिस्टंट ऑफ रेपिटेशन्स ऑफ वर्ड थीम बियॉन्ड द पॉईंट ऑफ द रिलवन्स. फोबिया लाईक इरिटेशनल फिअर ऑफ द ऑब्जेक्ट सिच्युएशन्स ऑर द ॲक्टिव्हिटी, त्यांना फिअर असणार फोबिया. पोस्चरिंग व्हॉलंटरली अजम्पशन्स ऑफ द इनअप्रोप्रिएट अँड ऑफन द बाय द पोस्चर ऑफ द लॉंग टाईमपर्यंत. पुअर्टी ऑफ स्पीच म्हणजे डिक्रीज ऑफ स्पीच प्रोडक्शन्स. पोवर्टी ऑफ कंटेंट ऑफ स्पीच म्हणजे द स्पीच प्रोडक्शन इज ॲडिक्वेट बट कंटेंट कन्वे लिटिल इन्फॉर्मेशन. प्रेशर ऑफ स्पीच रॅपिड प्रोडक्शन ऑफ स्पीच आउटपुट विथ द सब्जेक्ट टू फिलिंग ऑपरेसिंग थ्रू. त्यानंतर कॅरेटोनिक स्किझोफ्रेनियामध्ये सुद्धा आपल्याला बघायला भेटतो, स्किझोफ्रेनियामध्ये. आता याच्यामध्ये काय होणार आहे, मेंटेनन्स ऑफ रिजिड पोस्चर अगेन्स्ट द एफर्ट ऑफ द मूव. सोमॅटिक पॉझिटिव्हिटी लाईक bodily sensation, especially in the sensory symptoms, are expressed and imposed by the body by some external forces पासून. त्यानंतर सोमनोलन्स, स्ट्रेटोपी, स्टुपर. की आता यामध्ये काय असणार आहे, आपल्याला मेन लक्षात ठेवायचं आहे. सोमनोलन्स म्हणजे काय लक्षात ठेवायचं, इनॲबिलिटी टू मेंटेन स्टेट ऑफ अल्टरनेस विदाउट एनी कॉन्शियस स्टिम्युलस पासून. आता स्टेरोटायपी म्हणजे काय आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ऑड रिपिटेशन किंवा नॉन गोल डायरेक्टेड मुवमेंट कॅन बी ऑल्सो इन व्हर्बल. त्यानंतर स्टुपर, अ क्लिनिकल सिंड्रोम ऑफ कायनेसिस अँड द म्युटिझम विच रिलेटिव्ह प्रिझर्वेशन्स ऑफ द कॉन्शियस अवेअरनेस, त्याला आपण स्टुपर होतो. सुसाईड, अ ह्युमन सेट टू सेल्फ इंटेन्शन अँड द सेल्फ इन्फ्लिक्टेड सेशन्स फॉर द डेट, त्याला सुसाईड आपण बोलतो. त्यानंतर टेंजेशियालिटी, sudden and oblivious degeneration into the unnecessary details that completely distract from the central theme. However, the patient never return back to the original theme after digressions and unlike to circumstantiality, thinking or thought diffusion or the broadcasting. आता आपण बघूया यामध्ये थॉट इको, व्हॉइस स्पीकिंग आउट थ्रूआउट अलाउड, ऑल्सो कॉल्ड ॲज द इको डे लेन पेन्स, आपण असं त्याला बोलतो. थॉट इन्सर्शन म्हणजे काय, कोणत्या याच्यामध्ये थॉट इन्सर्ट करताय. थॉट विड्रॉल म्हणजे काय, असं वाटणार की त्यांचे थॉट्स कोणतरी काढताय. टिक, ट्रेन्स आणि व्हर्बिगरेशन्स. टिक म्हणजे काय, इनव्हॉलंटरी सडन रॅपिड रिकरंट किंवा नॉन रिदमिक अँड द
स्टेरिओटाइप मुवमेंट कॅन ऑल्सो बी व्हर्बल. त्याला टिक बोलतात. म्हणजे काय, एखादी गोष्ट आहे तो की दोन दोन वेळेस बोलत असेल किंवा टिक टिक करत बोलत असेल किंवा त्याला एखाद्या गोष्टीचे टिक्स आहेत. सडन असेल रॅपिडली होऊ शकतं किंवा सडनली तुला होऊ शकतो. कॉन्शियसलीच करणार आहे पण त्याच्याकडून ते सडनली होणार आहे. त्यांना जसं की ब्लिंकिंग आयज असेल. ओके. अजून आपलं ब्लिंकिंग आयज असेल, नोज इरिटेशन असेल, नोज हाय लेवल ऑफ ब्रिदिंग इनहेलेशन असेल. ओके. त्यानंतर त्यानंतर तीतचा व्हायचं असेल, तीत व्हायचं असेल. नॉन रिथमिक असणार आहे ते. ट्रान्स म्हणजे काय, अ स्लीप लाईक स्टेट ऑफ रेड्यूस कॉन्शियसनेस अँड द सजेस्टेबिलिटी. त्यानंतर आहे व्हर्बिगरेशन्स, सेन्सलेस रेपिटेशन्स ऑफ सेम वर्ड ऑर फ्रेसेस ओव्हर अँड द ओव्हर अगेन. लाईक टंग जी असते आपलं टंगमध्ये टंगला टकटक करणे किंवा असा टाईपमध्ये व्हॉइस वर्ड हा रेपिटेशन सेन्सलेसनी फॉर्म्युलेट करणे. त्यानंतर आहे वॅक्झी फ्लेक्झिबिलिटी, पार्ट ऑफ द बॉडी कॅन प्लेस पोझिशन्स दॅट विल बी मेंटेन फॉर लॉंग टाईमपर्यंत इवन इफ व्हेरी अनकम्फर्टेबल फ्लेक्झिबल लाईक वॅक्स. द प्रोसेस इज कॉल्ड वॅक्झी फ्लेक्झिबिलिटी व्हाईल द एंड रिझल्ट इज कॅटाप्लेक्झी. आता आपण हे जे ह्या ऑल ज्या टर्म्स आहे, टर्मिनॉलॉजीज आहे, हे आपण एक एक डिसऑर्डर्स पण बघणार आहे. जस्ट आपल्याला एक बेसिक इन्फॉर्मेशनसाठी ह्या डिसऑर्डर्स आपल्याला माहिती पाहिजे. ओके. सो या ठिकाणी आपल्याला हे लेक्चर संपलेलं आहे. टर्मिनॉलॉजीज आपण आज टीच केलं आहे मी तुम्हाला, तुम्ही लर्नसुद्धा केलेले आहेत. सो तुम्हाला काय डाऊट असेल तुम्ही विचारू शकता. बट तुम्हाला ह्या टर्म्स तुमच्या बाय हार्ट पाहिजेत. तुम्हाला राईट करायचे आहे 2 ते 3 वेळेस आणि तुम्हाला पेशंटच्या फाईलमध्ये सुद्धा बघायचं जे सगळ्या पोस्टिंगसाठी आहेत ते. ओके. थँक्यू सो मच फॉर युअर